श्रोते हो, आज मी तुम्हाला लहान मुलांसाठी अतिशय वरदान असलेले बालाशीष हा स्तोत्र सांगणार आहे. म्हणायला खूप सोपे व छोटे आहे. हे स्तोत्र दत्तावतारी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी विशेष लहान मुलांसाठी रचलेले आहे. आपल्या अभ्रकांना, बालकांना, कुमारांना व कुमारिकांना दुष्ट नजरा, गोरज पीडा, भूतादी पीडा व नानाविध आजारातून मुक्त करून त्यांना दीर्घ आयुष्य व आरोग्य प्रदान करून बालकांना दत्तात्रयांचा आशीर्वाद लाभणारे असे हे अमोघ स्तोत्र आहे. महाराजांनी सर्व बालकांसाठी ही जी स्तोत्रवल्ली उपलब्ध करून दिली आहे तिचा सर्वांनी लाभ घ्यावा. रोज जेव्हा जमेल तसे मन लावून दत्त महाराजांपुढे आपल्या मुलांसाठी हे म्हणायचे आहे. हे स्तोत्र म्हणजे आपल्या मुलांच्या सुखासाठी दत्तात्रयांपुढे केलेली एक प्रकारे प्रार्थनाच आहे. चला तर मग बघूयात आपण ते स्तोत्र. बालाशीष स्तोत्र. तुझ्याच अंशे बाल निर्मिला, अत्री नंदना परमेशा, सर्व संकटे दूर करोनी, रक्ष रक्ष हे जगदीशा. प्रातःकाळी सायंकाली, दिवसा रात्री केव्हाही, शिशुवरी तव कृपा असू दे, चिंता त्याची तू वाही. दुष्ट नजर त्या कधी न लागो, ग्रहादी पीडा तू तोडी, गोरज पीडा भूत प्रपीडा, तोडी फोडी तू मोडी. त्रिशूलधारी हे परमेशा, सर्व अरिष्टा छेदोनी, तुझ्या रक्षणे अलंकारिले, बालक तूही पाहोनी. अश्विनी वेशा हे जगदीशा, कुमार माझा तू रक्षी, झोपी जावो उभा असोवा, असो कुठेही तू साक्षी. दीर्घायु हे बालक हो, ओज बलाने युक्त असो, मुमुक्षत्व तू मला देवनी, बालक चिंता तुला असो. तर श्रोते हो, या स्तोत्राचा अर्थही आपण बघूयात. ज्याने स्वतःच्या अंशाने बालक निर्मिला अशा हे परमेश्वरा, अत्रिनंदना, जगदीशा, या शिशूला दुःखापासून मुक्त कर, याचे रक्षण कर. सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री आणि सर्व काळ दुष्ट नजरा, गोरज पीडा, भूतादी पीडा, ग्रहादी पीडा यांपासून बालकाचे रक्षण कर. कमंडलू, चक्र आणि त्रिशूळ धारण करणाऱ्या हे प्रभो, सगळ्या संकटांचे निवारण कर. हे परमेश्वरा, तुझ्या रक्षणामुळे शोभायमान झालेल्या या बालकाचे तू नित्य रक्षण कर. झोपलेला असो, उभा असो, बसलेला असो अथवा कोठेही असो, हे देवा अश्विनी वेशा या लहान कुमाराचे रक्षण कर. हा कुमार तेज बलासहित दीर्घायुषी होऊ दे. श्री गुरुदेव दत्त.